यशाच्या शिखरावर पोहोचताना ज्या खांद्यावर बसून आपण जग पाहिले ते आपल्या खांद्यांना कधीच विसरू नये. एक तरुण मुलगा मोठ्या IT कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करत होता. तो खूप महत्वाकांक्षी होता आणि त्याला वेगाने प्रगती करायची होती. त्याच्या मते आयुष्यात फक्त तेच लोक महत्वाचे असतात जे आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात. या विचारांमुळे तो स्वतःच्या आईवडिलांनाही वेळ देत नव्हता आणि त्यांना गावाकडच्या जुन्या घरात राहू देत होता. एक दिवस कंपनीत मोठ्या प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन होते. विदेश क्लायंट आले होते. तरुणाने सादरीकरण खूप उत्तम केले. मीटिंग संपल्यावर क्लायंटच्या मुख्य प्रमुखाने या तरुणाचे कौतुक केले आणि विचारले, तुझ्या टीमचे आणि तुझ्या कुटुंबाचे फोटो कुठे आहेत? आम्हाला अशा लोकांसोबत काम करायला आवडते जे आपल्या माणसांना सोबत घेऊन चालतात. आपल्या फोनमधील मित्रांचे आणि ऑफिसच्या पार्टीचे फोटो दाखवले. त्यात त्याचे आई वडील कुठेच नव्हते. तो परदेशी CEO हसला. त्याने स्वतःच्या खिशातील पाकिट काढून एक जुना चुरगळलेला फोटो दाखवला. त्यात तो CEO त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांसोबत एका साध्या झोपडीजवळ घरासमोर उभा होता. तो CEO म्हणाला, हा माझा भूतकाळ आहे. मी आज जो काही आहे तो यांच्यामुळे आहे. माझ्या यशाच्या ट्रॉफीवर फक्त माझे नाव असू शकते, पण या यशाच्या मागे कष्ट आमचे होते. जो माणूस आपल्या मुलांना आणि आपल्या माणसांना विसरतो तो व्यवसायात कितीही मोठा झाला तरी आमच्या दृष्टीने विश्वासार्ह नसतो. कारण जो स्वतःच्या माणसांचा होऊ शकला नाही तो कंपनीचा काय होणार.